संपूर्ण जग असा विचार करतो की हा खोटारडा आणि देवाचा ऑनलाईन संदेश आहे. याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि जे दुर्लक्ष करत नाही ते लोक हा संदेश अर्धवट सोडतात. आणि बरेच काही स्वामी भक्त असे आहेत जे पूर्णपणे हा संदेश ऐकतात तर त्यांना साक्षात स्वामी महाराजाचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे तू मला दिलेस तर कदाचित मी तुझं पुढचे 10 वर्ष सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे देऊ शकतो. कदाचित या 5 मिनिटांमध्ये तुमचे जीवन सुधारू शकतो. आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल ते आज नक्कीच भाग्यवान ठरणार आहेत. आणि त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला किंवा याकडे दुर्लक्ष केले तर तुझ्या जीवनातल्या मौल्यवान स्वामीचा बोध तुम्ही गमावून टाकाल. म्हणून आता हा संदेश तुम्हाला पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचं हे तुमच्यावर आहे. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्री आहे. तू जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना मागत आहेस ते खजिना मी तुला आता देणार आहे. त्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे तू हार मानू नकोस. तिथेही तुम्हाला या जगाने दुखवले, कितीही तुम्हाला त्रास दिला तरी आपण देवाबद्दल चांगलेच विचार करायचे. देव आपल्यावरती प्रेम करतो. देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्व असलेली ऊर्जा आहे. तो एका ठिकाणी पुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही. या उलट तो सर्व आकाश, ब्रह्मांड आणि अनंत काळ तुमच्या सोबत राहणार आहे. या ब्रह्मांड नायकाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशला लाईक करा आणि माझ्या देवावर पण विश्वास आहे असे टाईप करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, तुमचे स्वप्न साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आम्ही असताना काळजी कसली रे करतोस बाळा? तू आमच्यावरती विश्वास ठेव, नामस्मरण कर. तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत. आयुष्य जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा सगळीकडे अंधारच अंधार दिसू लागतो. मग तेव्हा स्वामी महाराजाचा खेळ सुरू होतो. स्वामी महाराजाचा दरबार सुरू होतो. स्वामी महाराजाची अद्भुत लीला सुरू होते. मग घाबरायचे कशाला? हार मानायचे कशाला? जीवनात अडचणी कितीही असो त्या चिंता केल्याने आणखीन जास्त होतात. शांत राहिल्यावर त्यात कमीत कमी संपून जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या निघून जातात. परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, भगवंताची योजना सर्वोत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात. त्यावेळी स्वामी शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी योग्य तेच करत असतात. माझ्या बाळा, तुलाही संधी मिळेल. लगेच हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. मग असंच आपल्यासाठी थोडं हसून बघ. आयुष्य हे खूप सुंदर आहे. तू फक्त हार मानू नकोस. उठ आणि डोळे उघडून बघ जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चालूच आहे. थोडे ना थोडे, मोठ्या प्रमाणात काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेच. उगाच कुढत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडून 2 हात पुढे चल. विजय तुझाच आहे. तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे.
कोणी तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी तो त्याच्या कर्माचा भाग, पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यासाठी कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपू देत नाही. ही नीती आहे बाळा. अरे, दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावता लावता स्वतःच्या आयुष्याची वाट कधी लागून जाते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाचेही वाईट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या कर्मानुसार होतो. माणूस बना, शेवटी हिशोब कर्माचा होतो. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जीवनात तुझे अधिष्ठान आहे, आणि जिथे अधिष्ठान आहे तिथे समस्या नाही. समस्या असलीच तर त्या समस्याचे उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस. तू स्वतः समाधान आहेस, तूच आनंदात आहेस, तू सर्व काही आहेस. परमचैतन्य आम्हाला मार्गदर्शन, आम्हाला प्रेरणा देतो. असेच राहा भगवंता. आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची आई आहेस, माऊली आहेस. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, स्वामीवरती जर विश्वास असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा. आयुष्यात कितीही अडचणी आली तरी स्वामी महाराज अडचण दूर करतील. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामीकडे मागणी मागताना काही चुका तुम्ही करता. स्वामीकडे नेमकं काय मागावं आणि काय म्हणावं हेच आपल्याला समजत नाही. या ब्रह्मनायकाकडे एवढंच मागा की, हे भगवंता, वाईट विचार माझ्या मनातून काढून टाक. मला सद्बुद्धी दे. सुख, समृद्धी, शांतता सर्व काही मला लागू दे. माझ्या हातून वाईट करणे तू नको होऊ दे. मी तुझा लाडका भक्त आहेस आणि तू माझ्यावरती खूप प्रेम करतो ते मला माहीत आहे. मला सद्बुद्धी दे आणि तुझे नामाचा गजर माझ्या मुखातून कधीच कमी होऊ नये असे तुम्ही स्वामी महाराजाकडे मागा. बघा, नक्कीच स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.